श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सगळ्यात आधी तुम्हाला गौरी आव्हानाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत महालक्ष्मीसाठी फराळाचा एक पदार्थ, तो म्हणजे क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी शेव. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकून घेऊयात लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरा, धनेपूड आणि थोडंसं तेल टाकूयात मोहन म्हणून. आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात. अगदी मार्केटमध्ये मिळते तशी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी शेव आपण बनवणार आहोत. खूप कमी वेळात आणि घरच्या घरी. मी सहसा शेवमध्ये हळद वगैरे टाकत नाही. कधी पण काय होतं, आपण बेसनचा पदार्थ बनवतो तेव्हा हळद टाकली तर त्या पदार्थाला थोडासा लालसर असा कलर येतो. त्यामुळे मी शक्यतो बेसनचे पदार्थ करताना हळद टाकणे टाळते आणि कधी टाकलीच तर किंचित अशी टाकते. आता आपण या बेसनमध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपण हे बेसनचं पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेलाचा हात लावूयात वरतून. अगदी जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. तर अशा प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे आणि हे आपण 10 मिनिटं ठेवून देऊयात. आणि 10 मिनिटात नंतर आपण बघू शकतो पीठ असं चांगलं रेस्ट झालेलं आहे. आता आपण याची शेव बनवायला घेऊयात. तर इथे मी असा शेवगा घेतलेला आहे, त्याला सगळीकडनं तेल लावून घेतलेलं आहे. ॲक्च्युली यामध्ये मी पहिले चकली बनवली होती आणि लगेच शेव बनवायला घेतली, त्यामुळे थोडंसं असं शेवग्याला पीठ लागलेलं दिसत आहे. आता आपण या शेवग्यामध्ये असं बेसनचं पीठ असं भरून घेऊयात आणि हे बंद करून घेऊयात. इकडे कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे शेव याच्यामध्ये अशी पाडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून शेव पाडून घ्यायची आहे आणि हे मीडियम फ्लेमवर आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. मी यामध्ये खायचा सोडा वगैरे काही वापरलेला नाहीये, तरी आपली शेव अशी एकदम छान अशी फुलली गेलेली आहे. तर मस्त आपली शेव ही बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणखीन एक तुम्हाला मी अशी शेव पाडून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे शेवची मशीन आपल्याला ही फक्त गोलाकार अशी फिरवायची आहे. ऑटोमॅटिक त्यातून अशी तार पडते आणि हे थोड्या वेळाने सगळं वरचं पाणी ड्राय झालं की आपण हे पलटून घेणार आहोत. अगदी लगेच पलटायला गेले की शेव आपली एकदम अशी चिकटून बसते, त्यामुळे थोड्या वेळाने आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनं आलटून पलटून आपल्याला ब्राऊन अशी ही तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी शेव ही तळून घेतलेली आहे. बाकीची शेव पण मी अशीच तळून घेते. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. शेव आपली किती क्रिस्पी झालेली आहे. अगदी मार्केटमध्ये मिळते तशी क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली अशी शेव ही घरच्या घरी तयार झालेली आहे महालक्ष्मीच्या प्रसादासाठी. घसा थोडा बसलेला आहे, त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येत आहे. काय होतं, महालक्ष्मी आणि गणपतीचं इतकं खूप असं काम असतं, त्यामुळे आणि सगळं बॉडी आपली कसं एकदम टायर्ड होऊन जाते, त्यामुळे तब्येत थोडीशी अपडाऊन होत असते. पण काही हरकत नाही. आपण आपले धार्मिक सणवार हे सगळं केलंच पाहिजे आणि हे कसं वर्षातून एकच वेळेस येतात, त्यामुळे आणि काही झालं तरी आपण ते व्यवस्थित उत्साहात साजरे करतोच आणि प्रश्नच नाही, केलंच पाहिजे. चला तर मग महालक्ष्मीसाठी तुम्ही पण अशाच प्रकारे घरच्या घरी फराळ नक्की बनवा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.